टोटल एफआईआर में 5 आरोपी थे, उसमें से 3 आरोपियों को कल हमने लेट नाइट अरेस्ट किया, उनको आज हम कोर्ट में प्रोड्यूस करेंगे। जो उसके फादर है और जो एक और आरोपी था उसको आज ताबे में, फादर को औरंगाबाद, वो फरार था परसों से, उसको आज अर्ली मॉर्निंग आवर्स में औरंगाबाद से एक होटल से उसको ताबे में लिया गया है और उसको ट्रांजिट पे यहाँ लाया जा रहा है। ट्रांजिट पीरियड जो जब तक वो पहुंचेगा उसके बाद जो भी मेडिकल और बाकी फॉर्मेलिटीज है करके उसको कल कोर्ट में ये दोनों आरोपियों को प्रोड्यूस किया जाएगा। मतलब उधर औरंगाबाद में पहले प्रोड्यूस कर? नहीं, औरंगाबाद में प्रोड्यूस नहीं, उनको ताबे में लेके आ रहे हैं। डिस्टेंस थोड़ा ज्यादा है, ट्रैफिक कंजेशन रहता है, आते आते शाम शायद हो जाए, आने के बाद उनको हम कल प्रोड्यूस करेंगे। आरोपीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही घटनाक्रम केले असते किंवा नातेवाईकांना, फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली, अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे सांगते। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे। माननीय पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे। ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल, जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही, ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे, हीच भूमिका शासनाची आहे। संजय राऊतांनी थेट असा आरोप केला तुमच्यावरती, तुमच्या गैरतर्फेची मागणी संजय राऊतांकडे करण्यात आली, याबद्दल मी त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही, परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लीगल एक्सपर्ट्स जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचेपेक्षा काही बेटर, काही आणखी चांगली, आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का, त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशनवर मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे। आम्ही आमची भूमिका आणि कारवाई यामध्ये अत्यंत कडक रीत्याने प्रथम दिवशीपासून करत आहे आणि करणार पण। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।